इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेत शाळा प्रवेशोत्सव व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी अभियानाचा शुभारंभ केला। परंतु या कार्यक्रमाला विद्यार्थी गणवेशात नसल्याचं चित्र समोर येत असून आदिवासी भागातून असलेले विद्यार्थी अजूनपर्यंत गणवेशापासून वंचित आहे आणि यामागे नक्की कारण काय? आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांना 100% सर्व सोयी सुविधा मिळणार असे सांगितले होते। परंतु खरी सुरुवात ही शालेय गणवेशापासून सुरू होते, ते म्हणजे अद्यापर्यंत विद्यार्थ्यांना गणवेशच दिला जात नसल्याने आश्रमशाळेत शाळा प्रवेशोत्सव व विविध उपक्रमांच्या वेळी विद्यार्थी हे विना गणवेशात उपस्थित होते। शाळेत प्रवेश घेताना प्रथमतः विद्यार्थ्यांना गणवेश हा अनिवार्य असतो, परंतु गणवेश अद्यापर्यंत विद्यार्थ्यांना उपलब्ध नसल्याने शिवाय शासकीय आश्रमशाळेत शाळा प्रवेशोत्सव व विविध उपक्रम कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थी हे गणवेशामध्ये नसताना आढळून आले तर 100% सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाईल असे म्हणणारे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध व्हावे याकडे लक्ष दिले पाहिजे। तसेच गणवेशासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर गणवेशाची प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने प्रक्रिया ही थांबवली असून लवकरात लवकर गणवेश मिळून जाईल। न्यायालयाचा निकाल लागल्यावर गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात येईल। एकही विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार नाही असा शब्द आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्याकडून देण्यात आलाय। मात्र ही प्रक्रिया किती दिवस सुरू राहणार? न्यायालयाचा निकाल कधी लागणार? जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागणार नाही तोपर्यंत विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहतील का, की पूर्ण वर्षभर विद्यार्थी विना गणवेश शिक्षण घेईल आणि पुढल्या वर्षीच शाळा प्रवेशोत्सवाच्या वेळी हीच परिस्थिती असेल का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मागच्या वर्षी जे प्रक्रिया राबवली होती त्या गणवेशाची प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्यामुळे आमच्या विभागाच्या माध्यमातून आम्ही ते प्रक्रिया राबवलेली आहे, पण तो न्यायप्रविष्ट असल्यामुळे थांबलेला आहे। लवकरात लवकर गणवेश मिळून जाईल, तो काही विषय नाही। गव्हर्नमेंट जास्त न्यायालयाचा निकाल लागल्याबरोबर गणवेश मिळून जाईल, तयारी आमची पूर्ण झालेली आहे। 100% एकही विद्यार्थी गणवेशा विना राहणार नाही हा शब्द जो जिरवाळ साहेबांनी विषय मांडला। ब्युरो रिपोर्ट, एबी न्यूज, नाशिक।